या ठिकाणी उपस्थित होत आहे सन्माननीय काळूराम खंडा हार्दिक स्वागत करतो. ओर टू कॉम्बॉक्स. कमालीची मॅच उजव्याच्या बाहेरचा चेंडू स्लॉक पुन्हा एकदा स्लॉक करायचा होता. इथे लेन चांगली ठेवलेली आहे. दोन चेंडूंमध्ये फरक काय होता तर एक चेंडू गुड लेंथ वरती ठेवला, स्लॉक करायचा प्रयत्न केला, वरची कड लागली आणि 4 मिळाल्या. त्याच्यानंतर प्रथमेशने काय केलं की पुढचा चेंडू थोडासा पुढे ठेवला, लेन थोडीशी वाईट ठेवली आणि तोच प्रयत्न केला. इथे प्रयत्न फसला. लेंथ बॉल स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न, जमिनीच्या समांतर डीप वरून क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. 2 धावा आकिबला मिळतील आणि धाव फलक देखील पुढे पोहोचणार आहे. 6 धावा. षटक पहिलं सुरू असताना शिवसागर लिजेंड फ्रंट फूट चेक करायचा आहे. तिसऱ्या पंचांना निर्णय सोपवलेला आहे. फ्रंट फूट चेक करायचा आहे. खेळपट्टी आज रणभूमी झाली. घामात मिसळले स्वप्न हजार, हातात बॅट, डोळ्यात ज्वाला. आज ठरणार इतिहास या स्पर्धेने लिहिलेला आहे. खर तर आजचा दिवस 22 वर्ष अथकपणे ही स्पर्धा सुरू आहे. 22व्या वर्षामध्ये थेट पदार्पण झालेलं आहे. जना शेठ यांचं क्रिकेटवरती असलेलं प्रचंड प्रेम आज त्यामुळंच 22 वर्ष या स्पर्धेने पार केलेली आहेत. जना शेठचं क्रिकेटवरचं असलेलं प्रचंड प्रेम त्यामुळंच आज या स्पर्धेला नाव आहे स्वर्गीय शेखर शेळके चषक 2026. जना शेठचं क्रिकेटवरती असलेलं प्रचंड प्रेम आणि त्याचमुळंच जना शेठ यांच्या स्टेटस वरती शेखर शेळके आहेत. अनेक खेळाडू, अनेक महाराष्ट्रातले देशातले दिग्गज खेळाडू या मैदानामध्ये खेळतायत आणि या सर्वांचा यथोचित सन्मान म्हणजे जना शेठ हे त्यांचं असलेलं क्रिकेटवरचं प्रेम आहे. अत्यंत महत्वाचा सामना इथे पहिल्याच षटकामध्ये प्रथमेश राठोडचा पाय कुठे पडला हे बघायचंय. जर तो फ्रंट लाईनच्या पुढे पडला असेल, लाईन वर पडला असेल तरी नो बॉल घोषित करतील पंच. नसेल पडला, लाईनच्या आतमध्ये असेल तर तो फेअर डिलिव्हरी घोषित करतील आणि तेच बघायचं इथे की पाय कुठे पडलेला आहे. खर तर खेळाची अत्यंत सूक्ष्म बाजू असते ती. जर एखाद्या खेळाडूचा पाय हा रेषेच्या आतमध्ये पडला आणि तो जर फरफटत गेला पुढे तर काय, तर इथे आहे फेअर डिलिव्हरी. आणि जरी पाय आतमध्ये पडला, फरफटत पुढे गेला तरी फेअर डिलिव्हरी. पाय लँड कुठे होतं हे महत्वाचं आहे. लँड जर तो रेषेच्या आतमध्ये होत असेल तर ती फेअर डिलिव्हरी असते. अनेक वेळा काही अंपायर्स या संदर्भातल्या चुका करतात आणि आम्ही त्या बघितलेल्या आहेत. पण इथे संतोष भालेराव सर आहेत, गोविंद गुंड सर आहेत, नारायण खिलारी सर आहेत. क्रिकेटच्या पुस्तकाचा अभ्यास, पुस्तक कोळून प्यालेले अंपायर आहेत, त्यामुळे अशा चुका त्यांच्याकडून होत नाहीत. रनआउट करताना तुम्ही किती वेळा ट्राय केला तरी फलंदाज बाद असतो. पण मांकडेड रनआउट करताना तुम्हाला दुसरे ट्राय करता येत नाही. पहिल्या ट्राय मध्ये स्टंप उडवले तर पंच ठरवतील आउट द्यायचं की नाही. पहिला ट्राय तुमचा फेल गेला आणि दुसऱ्या ट्रायला तुम्ही जर प्रयत्न केला तर फलंदाज नॉट आउट असतो. असे काही बारीक सारीक नियम आहेत. हो रिव्हर्स अटेम्प्ट तिथे शानदार. सुनील खर्डे दिवसभरामध्ये फ्लॉप होता, इथे सक्सेस ठरतोय. शानदार चौकार. सुनील खर्डे राहुरी जिल्हा अहिल्यानगरचा हा खेळाडू आहे. अफाट गुणवत्ता धारण केलेला हा खेळाडू सुनील खर्डे समोर आहे. हो, रिव्हर्स खेळायचा होता अगोदरच. प्री डिटरमाइंड शॉट, खराब क्षेत्ररक्षण. तिथे 2 धावा प्राप्त होतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होऊ शकतो. थ्रो येतोय आणि त्यामुळेच ही धाव घ्यायला दिलेला आहे नकार सुनील खर्डेने. पुन्हा चेक करायचं फ्रंट फूट. पुन्हा फ्रंट फूट चेक केला जाईल. चेंडू लँड कुठे होतोय, पाय लँड कुठे होते बघायचंय. चेंडू कुठे होऊ द्यात, पाय कुठे पडलेला आहे ते बघितलं जाते. मांकडेडचा विषय आपण काढला मगाशी. मांकडेच्या संदर्भामध्ये अनेक काही गोष्टी असतात. एखाद्या गोलंदाजाने चेंडू न टाकताच तो जर पॉपिंग क्रीज सोडून पुढे जात असेल, फेअर डिलिव्हरी
आणि तिथून जर तो स्टंप उडवत असेल तर काय? तर असा एक प्रश्न मध्यंतरी एका गोलंदाजानेच मला विचारला होता. तर गोलंदाज जरी पुढे जात असेल, पण ज्यावेळेस गोलंदाज पॉपिंग क्रीज सोडून पुढे जात असेल, त्यावेळेस अंपायरने लगेचच तो डेड बॉल घोषित करायचा आहे. जर अंपायरने डेड घोषित केला नाही आणि त्याने ते तुकडून फेकून चेंडू स्टंपला मारला आणि फलंदाज जर आउट ऑफ क्रीज असेल, तर त्याला बाद द्यावं लागतं. अशा काही गोष्टी आहेत, अत्यंत बारकाईने त्याचा अभ्यास आपण करतोय. समालोचक जगदीश पवार सर इथे उपस्थित आहेत. समालोचक जगदीश पवार सर इथे उपस्थित आहेत. विनंती करतो आपण जनाशे त्यांच्याशी संपर्क साधा. अनेक समालोचक या स्पर्धेमध्ये काम करतायत. त्यामध्ये कुणाल साबळे सर, तुषार आहेर, अतुल लांबखडे, अजित देशमुख. विनंती आहे की आपल्याला इथे संधी मिळणार आहे. आपण देखील संधीचा अवश्य फायदा घ्या. जाऊया मैदानामध्ये. 13 धावा आहेत. षटक क्रमांक दुसरा किरण गोलंदाजी करतोय. अख्खे पेपारीसाठी टाकलेला लेंथ बॉल. किरण मगाशी पॉइंटला क्षेत्ररक्षण करत असताना थोडीशी तारंबळ उडाली होती किरणची, पण आता गोलंदाजीला आल्यानंतर मगाशी मी बघितलं होतं किरणला, दिशा आणि टप्प्यावरती अत्यंत अचूकता आहे आणि त्याचा परिणाम आहे फलंदाजांना तो थोपून ठेवतो, रोखून धरतो. आताही तेच काम करायचंय. पहिला चेंडू आकिबसाठी चांगला होता. डाव्या हाताने ओव्हर द विकेट. लेंथ बॉल कव्हर्स मध्ये चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा चिरून फाडून तोडून फोडून भेदून 4 रन. उजव्याच्या बाहेर चेंडू यावेळेस अजून पुढे टाकला होता. लेंथ बॉल अत्यंत प्रभावी निर्धाव चेंडू. क्रिकेटमध्ये आपण बघतो की फलंदाज फ्रंट फूट वरती बॅटिंग करतात. लेदर बॉल मध्ये, टेनिस बॉल वरती तुम्ही बॅक फूट वरती असता, म्हणजे तुमचा मागचा पाय उजवा पाय हलतो, त्यामुळे उजवा खांदा चेंडूच्या अगदी रेषेत येतो. रिच वाढतो. रिव्हर्स अटेम्प्ट, उंच फटका, आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक कोणी नाही आणि 6 धावा. शानदार षटकार. आतापर्यंत 10 धावा प्राप्त झाल्या. 2 डॉट जरूर आहे, मात्र 10 धावा. किरण, लेंथ बॉल, उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक फक्त बघत राहील. सीमारेषेच्या बाहेर धावा 4. ठिकाणी स्वर्गीय शकर शेळके प्रतिष्ठान बोटा सर्व खेळाडू आपण समालोचन कक्षाच्या समोर यायचं आहे. आपला एक सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय आणि तो सन्मान संपन्न होईल आंबी खालसा तंतमुक्तीचे अध्यक्ष सन्माननीय दत्तू पाटील कानोरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होईल. स्वर्गीय शकर शेळके प्रतिष्ठान बोटा संपूर्ण संघाचा सन्मान. जबरदस्त मॅच केली. एक शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला होता. अप्रतिम खेळ बोटा टीमने केला. चला विनंती करतो सगळे खेळाडू आपण समोर यायचंय. आपला एक सन्मान संपन्न होतो आहे. दोन षटकांचा खेळ संपला. 31 धावा. शिवसागर लिजेंड मंगलमूर्ती बेल्ले संघाच्या वीरा 11 कोलेवाडी संघ प्रतिकार करतायत. आजचा अत्यंत महत्वाचा सामना. सकाळी बेल्ले संघाला पराभवाला तोंड द्यावं लागलं होतं, त्यानंतर तो संघ सावरला. ठेच लागली, रक्तबंबाळ झाले, उठले, पुन्हा एकदा सुरुवात केली, जिंकले, पुन्हा जिंकले आणि आता नॉकआउट मॅच मध्ये येऊन दाखल झालेले आहेत. सुरुवात थोडीशी खराब होती बेल्ले संघासाठी, मात्र त्यानंतर त्याने दाखवलेली समय सूचकता, त्याने दाखवलेला खेळ हा निश्चित उत्तम होता. विशेषतः गारगाव संघाविरुद्धची त्यांची मगाची झालेली मॅच आपण पाहिली.
काय मॅच होती ती शेवटच्या चेंडू पर्यंत 6 चेंडू 7 धावा म्हणजे बेला संघाच्या हातातून निसटलेला सामना आहे. तो 1 बॉल 3 त्याने आणला आणि जिंकला. कमालीची फलंदाजी प्रथमेश राठोड, गोलंदाजी मार्ग वरती सुनील खर्डे, एक आयकॉन जो राहुरीचा आहे, फलंदाजीला एक आयकॉन जो सोलापूरचा आहे. कर्नाटक बाउंड्री वरून तो इथे दाखल झालेला आहे. आचेगाव सोलापूर जिल्ह्यातलं त्यांचं गाव आहे. 31 धावा फलकावर, 2 षटकं संपलेली आहे. तिसऱ्या षटकाची सुरुवात प्रथमेश राठोड. लेंथ बॉल होता, यस, खोदून काढावा लागला. खालची कड, धावा मिळणार नाही सुनील खर्डेला. फलकावरती धावांची संख्या 31. अत्यंत रोमहर्षक, चित्त थरारक सामना. मॅचची मजा ही प्रत्येक बॉल गणिक वाढत जाणार आहे आणि त्यामुळं इथे प्रत्येक जण आसुसलेला आहे. इथे प्रथमेश राठोड वरती कोण हल्ला चढवतोय? सुनील खर्डे सावध पवित्रा घेतला, ड्राईव्ह केला चेंडू लॉंग ऑन कडे, एक धाव तिथून मिळेल त्याला. फलकावरती धावांची संख्या वाढेल, 32 धावा. षटक क्रमांक तिसरं सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये प्रभावी तेवढा प्रथमेश राहिला नाही, कारण 2 चौकार आले होते. एकूण 12 धावा पहिल्या षटकामध्ये प्रथमेश राठोडने खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये किरणने देखील तेवढ्याच जास्त धावा खर्च केल्या, जवळपास 18. 2 षटकामध्ये 31 धावा फलकावरती होत्या. प्रथमेशचं कमबॅक चांगलं होतं. पहिल्या 2 चेंडू मध्ये तर धावा नाहीत. पाहायचंय परत एकदा प्रथमेश राठोड. यस, लॉफ केला चेंडू, अकीबचा वार, गोलंदाजगार, अचूक फटकार, अकीबचा एक शानदार षटकार. चेंडू इथे फलकावरती धावांची संख्या 39. तिसरं षटक इथे सुरू आहे. एक षटकार प्रथमेशच्या षटकामध्ये अकीब बेपारीनं चढवलाय, तर आता सुनील खर्डे स्ट्राईक एंडवर. सर, सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. स्वर्गीय शकर शेळके प्रतिष्ठान बोटा. खर तर चांगली फायटिंग या टीमनं केली आणि या शकर भाऊच्या नावावरती संघ खेळत होता. दत्तू पाटील कानोरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होतोय. आयकॉन विशाल निगोट आणि संपूर्ण टीम अगदी आपण पाहतोय. रवी काशीद, शुभम गीते, त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय यांनाही सन्मानित, संपूर्ण संघाला सन्मानित केले जाते. स्वर्गीय शकर शेळके प्रतिष्ठान बोटा. आदरणीय नरेश डोमे सर. प्रथमेश डाव्या यष्टीच्या बाहेर आहे. इथे भरकटतोय प्रथमेश. वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव फलकावरती येते. 46 धावा. 3ही षटकांमध्ये कोणताही गोलंदाज धावा रोखू शकलेला नाही आणि धावांचा पूर आता सातत्याने सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 18, तर या षटकामध्ये अद्यापर्यंत 15 धावा आणि प्रथमेशला पुन्हा एकदा आसमान दाखवलंय. यावेळेस सुनील खर्डे, शानदार षटकार. बॅटचा आवाज वर्धित आणि सुनीलचा चेंडू गर्दीत.
अत्यंत महागड षटक. प्रथमेश राठोड बिलकुल धावा रोखू शकलेला नाहीये. सकाळपासूनची उत्तरं आपण प्रश्न विचारत होतो की यावर्षी बॅटिंग चालत नाही. मात्र या सामन्यामध्ये फलंदाजांनी धावांची प्रचंड लयलूट केलेली आहे. मोठी लूट इथे आणलेली आहे फलंदाजांनी. 52 धावा अर्धशतक फलकावरती लागलेले आहे. शिवरायांनी सुरतेवरती लूट केली होती. छत्रपती संभाजीराजांनी बुरहानपूर वरती हल्ला चढवून प्रचंड लूट स्वराज्यामध्ये आणली होती. इथे तशीच एक लूट 3 षटकांमध्ये, पहिल्या 3 षटकामध्ये धावांची लय लूट. 52 धावा फलकावरती. मागचं जे षटक टाकलं 3 षटकार आले त्या षटकामध्ये तब्बल 21 धावा. इतकं महागडं षटक होतं प्रथमेश राठोडचं. 21 धावा 2 षटकामध्ये भरपूर एक्सपेन्सिव्ह होता. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 21, 33 धावा खर्च केल्यात. हो खराब कलेक्शन यष्टीरक्षकाकडून. चेंडू चांगला मात्र धावा 4. चौकार प्राप्त होतं युवराज गुंजाळ. पुन्हा एकदा युवराज डाव्या हाताने उर्दू विकेट. व्हॉट अ शॉट. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. एक टप्पा आतमध्ये आणि बाहेर. धावा 4. घोडा अडवणं जेवढं कठीण आहे तेवढं या फलंदाजाला अडवणं कठीण आहे. सुनील खर्डे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला अकीब बेपारी. वादळाचं दुसरं नाव आहे, ज्वालामुखीचं दुसरं नाव म्हणजेच अकीब बेपारी. आणि ज्यावेळेस हा ज्वालामुखी उसळतो ना त्यावेळेस राख 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 रांगोळी करून टाकतो. स्ट्राईक एंड वरती अकीब बेपारी. युवराज गुंजाळ गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस बॉल. रिव्हर्स खेळायचा. यष्टीरक्षक इथे पुन्हा निष्फळ. धावा मिळतायत 4. 2 बाईचे चौकार आलेले आहेत आणि याबरोबर फलकावरती धावांची संख्या 64. बेल्ला विरुद्ध कोल्हेवाडी असा रंगलेला हा सामना. नॉकआउट मॅच आहे. मारा किंवा लढत मारा अशी मॅच मैदानामध्ये सुरू आहे. या उंच फटका. यावेळेस एलिव्हेशन जास्त आहे. स्क्वेअरला क्षेत्ररक्षक खाली. चेंडूच्या कॅच होईल. अकीब बेपारी बाद. युवराजला यश. 1 गडी बाद. 64 धावांची अभेद्य भागीदारी इथे संपलेली आहे आणि पहिला फलंदाज गमावलेला आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये निहाल दुसामत दाखल होणार आहे. फलकावरती धावा 64 आहेत. चौथ्या षटकामध्ये मोठा धावफलक, मोठ्या धावा इथे आपल्याला बघायला मिळत आहेत आणि हाय स्कोअर मॅच इथे बघ. मात्र ही डू ऑर डाय मॅच आहे. मारा किंवा लढत मारा अशी मॅच आहे. इथे जिंकला तरच बक्षीस पात्र फेरीमध्ये, पराभूत झाला तर मात्र परतीच्या मार्गावरती जावं लागेल. निहाल युवराजचा सामना करणार आहे. कनेक्शन आहे. चेंडू आकाशामध्ये वाईड स्पीड ऑफ. तिथे खाली आणि बॅक टू बॅक सेकंड विकेट. निहाल दुसामत 0वरती बाद. युवराजला मिळालं दुसरं यश. युवराज इज ऑन हॅट्रिक. अज्जू बेपारी नवीन फलंदाज. कुसुमाग्रजांची कविता तुम्ही ऐकली असेल. उठा उठा बांधा कमरा, मारा किंवा लढत मारा. छंद फंद वृशृंखल मुझे स्मृतीत जगाला ढवळू द्या. काठोकाठ भरू द्या प्याला. फेस फेस बराबर उसळू द्या. अशीच मॅच मैदानामध्ये सुरू आहे. अखेरचा सामना मैदानामध्ये आजच्या दिवसातला. उद्या पुन्हा एकदा नवीन 4 संघ, नवीन संघर्ष, नवीन खेळ, नवीन थरार आपण अनुभवणार आहोत. मात्र त्यापूर्वी आजच्या उद्याच्या पूर्वसंध्येला आज मात्र इथे मॅच रंगलेली आहे. अज्जू बेपारी स्ट्राईक एंड युवराज ऑन हॅट्रिक. हवेमध्ये चेंडू मिड विकेट आणि टॉस मोठा असेल. धावा 4. अगदी सहज मारला. इथे हँड अँड आय कोऑर्डिनेशन जबरदस्त राहिलं आणि 4 धावा मिळत आहेत. चौकाराबरोबर षटकाची सांगता 68 धावा फलकावरती आहेत. 2 बाद 68. शिवसागर लिजेंड मंगल मूर्ती 11 बेल्ला.
सुनील खरडे मैदानामध्ये असणार आहे. फलकावरती धावा 68 आहेत. षटक संपलेले आहेत 4. शेवटचं षटक मैदानामध्ये आता. आणि शेवटचं षटक हे मारझोड तोडफोडीचं षटक आहे. सुनील खरडे आयकॉन, निहाल तुसामद आयकॉन बाद झालाय. सुनील खरडे सलामीचा फलंदाज आहे. फटका खेळायच्या अगोदर सुनीलची एक पद्धत तुम्ही बघितली असेल की तो बॅटला किस करतो आणि मग स्टान्स घेतो. असे अनेक लोकांचे वेगवेगळ्या सवयी असतात. काही लोक मी बघितलंय की बॅटचा जो खालचा भाग आहे म्हणजे टोचा जो भाग आहे त्याला स्पर्श करतात मग बॅटला स्टान्स घेतात. यस यस मारला होता आणि इथे फलंदाज क्षेत्ररक्षक खाली आणि सुनील खरडे बाद. तिसरा धक्का. चला मॅच कडे जाऊया. 68 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. खरं ज्या रुटीनची मी चर्चा करत होतो आणि रुटीन तुमच्या लक्षात आणून दिलं आणि लगेच सुनील खरडे बाद झाला. सुमित भंडारी स्ट्राईक एंड वरती शेवटच्या षटकामध्ये लेंथ बॉल होता, पिच पर्यंत पोहोचला आणि ड्राईव्ह केला चेंडूला लॉंग ऑफला. पायाची मुवमेंट खूप चांगली पाहिजे आणि या अगोदर अर्जुन जो शॉट खेळला होता ना, मुवमेंट पायाची नव्हती पण हात ज्या पद्धतीने त्याचे हल्ले निश्चित एक चांगला फटका बघायला मिळाला. अलीकडं T20 स्टाईल मध्ये मगाशी कुणीतरी एक नो लुक शॉट खेळला होता बघा. तर हे फटके पायाची हालचाल नाही, हात तुमचे हलणं महत्वाचं असतं. उंच फटका, अप्पर कट आणि अत्यंत शानदार षटकार. तुम्ही बघितलं असेल मगाशी सुद्धा एक चौकार खेळला होता अजू व्यापारी, अगदी सहज मारला होता आणि आता सुद्धा त्याने हात हलवले. टायमिंग किती सुंदर आहे. जणू काही चेंडूला अशी फुंकर घातली त्याने आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चेंडूला पण गुदगुले झाले असतील. वाह काय शॉट आहे. अज्जू बेपारी एक नाव आहे, कलात्मकतेचं दुसरं नाव म्हणजे अज्जू बेपारी. मगाशी मी अकिबला ज्वालामुखी म्हटलं होतं कारण तो तसाच खेळतो, पण ही कलात्मकता म्हणजे अज्जू बेपारी. उजव्याच्या बाहेर अक्रॉस द बॅट, फेस ओपन होता बॅटचा, मात्र कनेक्शन तेवढं प्रॉमिसिंग नाही. एकदा ओहो अज्जू कुठे, तर मागे वळून बघितलं तर अज्जूचं घर उद्ध्वस्त झालेलं आहे. चौथा धक्का बसेल इथे बेला सकाला. 4 गडी बाद 75. 75 ला सफो. शिवसागर लिजन मंगलमूर्ती बेल्ला. शेवटचं षटक मैदानामध्ये. सुमित भंडारी स्ट्राईक एंड वरच असेल आणि नॉन स्ट्राईक एंड वरती नवीन खेळाडू प्रेम जाधव. मागच्या मॅच मध्ये प्रेमला बढती मिळाली होती मात्र तिथे फारसा परफॉर्मन्स चांगला नव्हता आणि त्यामुळे कदाचित 6व्या क्रमांकावरती प्रेम जाधव. तर आता स्ट्राईक एंड वरती सुमित भंडारी, नॉन स्ट्राईक एंड वरती प्रेम, तर गोलंदाज राहुल शिंदे. यस यस सुमित, वंडरफुल सुमित. फटका परफेक्ट, सुमित डायरेक्ट. धावासा सुमित भंडारीसाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. कोणाकडून आहे? सन्मान्य कैलास शेठ आहेर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस सुमित भंडारीला इथे प्राप्त होतंय. तर पुढे जाऊया मैदानामध्ये. ते सेफ्टी गार्ड घेऊ का आतमध्ये आणा बरं. जा पटकन कोणतरी खेळाडू. सुमित भंडारीचा अत्यंत नेत्रदीपक फटका, एक षटकार आला आणि धावफलकाला देखील गती मिळाली. 82 धावा. 82 मोठा स्कोर. आजच्या दिवसातला सर्वोच्च स्कोअर इथे उभा राहिलेला आहे. रेकॉर्ड उभे राहिले, धावांच्या इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. स्काय स्क्रेपर्स, धावांचे स्काय स्क्रेपर्स उभे राहिलेले आहेत.
गगनचुंबी इमारत म्हणजे स्काय स्क्रेपर्स. आणि अशी इमारत, ही धावाची इमारत, जादूची काठी फिरून उभी राहत नाही. त्यासाठी पाया रचावा लागतो, जो रचला होता. यास परत एकदा सुमितचा जबरदस्त पंच, एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर सरळ बॅटनं ठोकलेला षटके चौकार. आणि धावफलक पोहोचलाय 86 वर. 86 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4. शिवसागर लिजेंड मंगलमूर्ती बेल्ला. विजयासाठी कोल्हेवाडी संघाला अर्थात विरा 11ला धावा हव्यात 87. 30 चेंडू आणि 87 धावा. मोठा धाव सलग निश्चित आहे, पण आपल्याला माहित आहे जे बनवलं जातं ते मोडलं जातं. रेकॉर्ड मोडण्यासाठीच असतात. त्यामुळे जरी एक रेकॉर्ड मैदानामध्ये तयार झालाय तरी 87 धावा पार होणार नाहीत असं इथे कोणी प्रेक्षक म्हणणार नाही. जबरदस्त मॅच आणि चुरशीचा सामना आपल्याला दोन्ही संघांमध्ये बघायला मिळेल. कोल्हेवाडी संघ काही बर्फाचा गोळा नाहीये, त्यामुळे ते असे लेचे पेचे नाहीत की लगेच वितळून जातील. ते सुद्धा कणखर पाशाने लढतील ते. आणि बेल्लाई संघ इथे लढाईसाठी सज्ज आहे. घनघोर युद्ध मैदानामध्ये होणार आहे आणि युद्धाची परिभाषा निश्चित आहे, कारण युद्धाच्या बातम्या सुरस आणि रम्य असतात, प्रत्यक्षात युद्ध भयानक असतं. स्वर्गीय सीताराम दादा चौधरी यांच्या तोंडून हे वाक्य तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल. युद्धाच्या बातम्या ऐकणं सुरस आणि रम्य असतं, परंतु प्रत्यक्षात युद्ध भयानक असतं. अशाच एका भयानक युद्धाची प्रचिती तुम्हाला स्वर्गीय शेखर शेळके चषक मध्ये येणार आहे. आणि याच युद्धाची बित्तम बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी स्वागत करतो प्रवीण गायकवाड सरांचं. धन्यवाद. धन्यवाद. आमचे मार्गदर्शक आदरणीय नरेशजी ढोमे सर यांना तुम्ही ऐकत होतात. महाराष्ट्रातील अनेक स्पर्धा त्यांच्या दर्जेदार समालोचनानं गजबजताना पाहायला मिळतात आणि आवाज आज आपल्या बरोबर जोडला गेलेला आहे. तसं जर पाहिलं तर प्रत्येक ऑफिशियलला देखील काम करण्याची इच्छा होते. ज्यावेळेस गारगावची क्रिकेटची स्पर्धा असते त्या पाठीमाग फक्त एक स्पर्धा नव्हे तर अगदी आपण पाहतोय 365 दिवस खर तर जनार्दन पाटील आहेर साहेब आमच्या संपर्कात आहेत. सुख दुःखामध्ये नक्कीच आमच्या ते सहभागी असतात. त्यामुळे प्रत्येक ऑफिशियलला देखील वाटत असतं की या घारगाव मध्ये यावं, आपलं काम करावं. अगदी आपण पाहतोय आणि या आज आपण आदरणीय नरेश ढोमे सरांचा आवाज त्या अगोदर ऐकला. त्या अगोदर जुंदर भूषण मनोज बेल्लेकर सर यांचा आवाज ऐकला. तर मी स्वतः प्रवीण गायकवाड सर्व क्रिकेट रसिकांचं मनापासून स्वागत करतो आणि तुम्हाला घेऊन जातो या शेवटच्या इनिंग कडे, ज्या ठिकाणी या प्रथमेश आणि सुहास खुळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली. विरा 11 कोल्हेवाडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय शिवसागर लिजंड मंगलमूर्ती 11 T20 स्पोर्ट्स बेल्ले शतरक्षण करण्यासाठी सज्ज आहे. तब्बल 87 बनवायच्यात. षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी निहाल तुसामत बॉलिंग ट्रॅक वरती तयार होताना जो पाहायला मिळतोय. आज निहाल तुसामत यांनी प्रभावित केलं, लक्ष वेधून घेतलं. काय जबरदस्त गोलंदाजी दिवसभराच्या सत्रामध्ये केली आणि त्या गोलंदाजीच्या बळावरती खरं तर प्रत्येक वेळेला संघानं मजबूत पकड तयार केली आणि आयकॉन म्हणून मला का घेतलं हे सिद्ध करत असताना आज दिवसभराच्या सत्रामध्ये निहाल तुसामत. परंतु दुसऱ्या बाजूला प्रथमेश सुहास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. सुहास कुळेनं देखील चांगली फलंदाजी दिवसभराच्या सत्रात केली. चांगली फायटिंग होईल, चांगलं क्रिकेट द्वंद्व रंगताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू पुल केला आणि सक्सेसफुल देखील होताना पाहायला मिळेल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. ही खासियत आहे प्रथमेश राठोडची. अनेक मैदानावरती हीच रावडी फलंदाजी प्रथमेश राठोडनं केली आणि क्रिकेट रसिकांची त्यानं मन जिंकलेली आहेत. प्रथमेश राठोड स्ट्राइक एंड वरती डावखुराचा तेज पुंज तारा. यावेळेला स्विच हिटचा फटका. चेंडू सुसाट वेगात सीमारेषा गाठताना पाहायला मिळतोय. खणखणीत चौकार, 4 रन.
8 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. पंढरपूर जिल्ह्यातील मोहोळ तालुका आणि मोहोळ तालुक्याचा हा खेळाडू अगदी आपण पाहतोय. सातत्यानं अनेक व्यावसायिक संघांमधून सद्यस्थितीला महाराष्ट्रातून खेळताना पाहायला मिळतो. प्रथमेश राठोड रिवर्स साठी पुन्हा एकदा प्रयत्न केला होता. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 8 धावा धावपलकावरती निहाल तुसामतचं षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना बेस्ट वर्सेस बेस्ट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडू सद्यस्थितीला महाराष्ट्राचं क्रिकेट गाजवताना पाहायला मिळत आहेत. निहाल तुसामत आणि दुसऱ्या बाजूला प्रथमेश राठोड. राठोड रावडी फलंदाजी करत असताना ओव्हरचा मिडॉफेड चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार 4 रन. मारा करण्यास पाहतोय गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हो त्रिफळा उद्ध्वस्त क्लीन बोल्ड. यष्टांचा वेध घेणारा चेंडू लाकूड तोड गोलंदाजी निहाल तुसामतची त्रिफळा उद्ध्वस्त. प्रथमेश well in the mix. थँक्यू. पंढरपूर जिल्हा मोहोळ तालुका आणि त्या तालुक्यातून हा खेळाडू खर तर ही क्रिकेटची स्पर्धा खेळण्यासाठी आला. दिवसभर प्रभावित केलं परंतु या मॅच मध्ये थोडीशी निराशा करताना पाहायला मिळतोय प्रथमेश राठोड. आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल आकाश चव्हाण मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहतोय हा देखील सोलापूरचा अगदी आपण पाहतोय खेळाडू आहे. आपण पाहतोय गोलंदाज तयार. चुकून अगोदर पंढरपूर जिल्हा असा मी उल्लेख केला. अगदी आपण पाहतोय सोलापूर जिल्हा मोहोळ तालुका असं प्रथमेश राठोड अगदी आपण पाहतोय असणार गाव. अनेक क्रिकेटच्या स्पर्धा अगदी आपण पाहतोय गाजवताना पाहायला मिळतो. यावेळेला ओव्हर द मिड ऑन हेड चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचताना पाहायला मिळेल. आणि आकाश चव्हाण जो खेळाडू आहे ना तो देखील सोलापूर जिल्ह्यातीलच आहे. सातत्यानं अगदी आपण पाहतोय पंढरपूरची टीम आपल्याला पाहायला मिळायची. ज्ञानेश्वरी क्रिकेट क्लब पंढरपूर त्या टीमच्या माध्यमातून हे खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळायचे. धनंजय माळी अगदी आपण पाहतोय संघ मालकत्व नक्कीच त्या टीमला देत होते ज्ञानेश्वरी क्रिकेट क्लब. त्या टीम मध्ये प्रथमेश राठोड यांना सातत्यानं आपण खेळताना पाहिलं. दुसऱ्या बाजूला आकाश चव्हाण हा देखील सोलापूर जिल्ह्यातीलच खेळाडू आहे. तो मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. सांघिक धावसंख्या अगदी आपण पाहतोय 16 धावा. आणि आता षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. सुमित भंडारी बेल्ले एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये हे महत्वाचं षटक हाताळत असताना यावेळेला लॉफ्ट केला. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू सुसाट सीमा पार फरार खणखणीत चौकार. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 20 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. सुहास कुळे हे नाव टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला नौकं नाहीये. यावेळेला पुन्हा एकदा आक्रमण लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू सीमा पार खणखणीत चौकार.
या धावगतीनं धावा जर पडल्या तर 87 धावा देखील आरामशीररित्या पूर्ण होऊ शकतात, परंतु यावेळेला जशास तशा प्रकारचं प्रतिउत्तर सुमित भंडारीचं टिपला जातोय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ, विकेटचं पतन. स्वर्गीय शेखर शेळके प्रतिष्ठान बोटा टीमच्या विरोधात लढत ज्यावेळेस झाली त्यावेळेस देखील आक्रमक फटके खेळण्याच्या नादामध्ये विकेट गमावल्या होत्या स्वर्गीय शेखर शेळके प्रतिष्ठानानं सुमित भंडारीच्या विरोधात फलंदाजी करत असताना. आणि आता देखील आपण पाहतोय 2 चौकार आले, त्यानंतर विकेट आली आणि हे बारीक निरीक्षण अगदी आपण पाहतोय जनार्दन पाटील आहेर साहेबांचा आहे. यस, सांघिक धाव संख्या जर पाहिली तर मात्र 25 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. सुहास कुळे यांनी जर अर्धशतक पूर्ण केलं तर बापू चकते यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं कॅश प्राइज त्यांच्यासाठी आहे. सांघिक धाव संख्या अगदी आपण पाहतोय 25 धावा, परंतु सुहास त्या ठिकाणी परतताना आपल्याला पाहायला मिळाला. पारितोषिक लावलं होतं परंतु सुहास परतताना पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकारासाठी. उद्याचा दिवस खूप महत्वाचा असेल. उद्या 23 जानेवारी 2026 आणि उद्या पहिली मॅच ठीक 10 वाजता सकाळी पहिला चेंडू टाकला जाईल. पहिली मॅच असेल साकोरी आणि त्यांच्या विरोधात निमोन संगमनेर आणि दुसरी मॅच कर्जुले हरिया तालुका पारनेर आणि त्यांच्या विरोधात छत्रपती जुन्नर या 2 टीमच्या दरम्यान दुसरी मॅच उद्या ही खेळली जाणार आहे. उद्या 4 संघ अतिशय मजबूत आहेत. उद्या जुन्नर तालुक्याची टीम खेळताना पाहायला मिळेल. उद्या संगमनेर तालुक्याची टीम, उद्या पारनेर तालुका देखील समाविष्ट होतोय या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. त्यामुळे मजा येणार आहे. 10 वाजल्यापासून घमासान रंगताना पाहायला मिळणार आहे. क्रिकेट रसिकांनी मोठ्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. 18 चेंडू 54 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. 18 चेंडू 54 धावा सामना जिंकण्यासाठी आवश्यक. सायंकाळचं सत्र कोण गाजवणार आहे, कोण विजय पताका फडकवणार आहे, येणारा काय येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. पल पल के साथ जिंदगी बीत जाती है लेकिन बीता हुआ पल वापस नहीं आता. शानदार आयोजन. खर तर पठार भागाचं नाव मोठं केलं, संगमनेर तालुक्याचं नाव मोठं केलं स्वर्गीय शेखर शेळके यांनी आणि त्यांच्या नावानं हा चषक मोठ्या धूमधडाक्यात संपन्न होत असताना सन्माननीय पवार तलाठी अप्पा त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय सन्माननीय गुंजाळ साहेब आणि बोरकर साहेब आपण उपस्थित झालात. आपलं देखील मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. टोटल वरती नजर टाकूया. संख्या जर पाहिली तर मात्र 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ प्रगती पथावरती जारी आहे. भैया घाटकर देखील सामन्याचा आनंद घेत आहेत आणि या नक्कीच उद्या परवा त्यांना देखील समालोचनासाठी या ठिकाणी या
स्थानिक समालोचकांना देखील संधी दिली जाईल. भैया घाटकर आपले मनापासून स्वागत. 15 चेंडू 53 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक असेल. प्रत्येकाला संधी दिली जाते, ती जागा म्हणजे गारगाव. आणि अगदी आपण पाहतोय प्रत्येकाला काम करण्याची इच्छा या ठिकाणी नक्कीच होताना पाहायला मिळते. शकर शेळके चषक तुम्ही मोठ्या थाटामाटात संपन्न होत असताना पाहताय. इरफानभाई शेख आहेत, हरीश शेठ आहेर आहेत, सुनील शेठ डोके आहेत. सगळ्यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. घेऊन जातो तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. निहाल काय गोलंदाजी करतो या षटकामध्ये देखील. यावेळेला अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूच्या खाली टिपला जातोय झेल. आणखीन एका विकेटचं पतन. फलंदाज बाद. जाऊन पोहोचला होता. ती लढत खर तर लक्षवेधी राहिली. क्रिकेट खेळ अगदी आपण पाहतोय शेवटच्या चेंडू पर्यंत या खेळाची भविष्यवाणी कुणी करू शकत नाही. त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. यावेळेला पॉवर आहे, परंतु शतरक्षक डीप मधून चेंडूवरती ऑटोकोट लाजवाब झेल. आणखीन एका विकेटचं पतन. फलंदाज असेल. आत्मविश्वास ही शक्ती खूप महत्वाची असते. मैदानाच्या आतमध्ये विकेट येताना जे पाहायला मिळते. सांघिक धावसंख्या 34 धावा स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतोय. व्यासपीठावरती उपस्थित प्रत्येक मान्यवरांचा स्वागत करण्याचं काम, सन्मान करण्याचं काम आमचे सगळे आयोजक संयोजक त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात. खर तर अनेक जणांचं योगदान ही क्रिकेटची स्पर्धा संपन्न करत असताना अगदी आपण पाहतोय. त्यामध्ये आपण पाहतोय सुनील ताते आहेर कोषाध्यक्ष आहेत, आमचे अरुणभाई शेख असतील, सुहास आहेर, त्यानंतर तौसिफभाई शेख आमचे अध्यक्ष आहेत, रामदास काशीद क्रिकेट स्पर्धेचे संस्थापक आहेत, संतोषजी लोढा खजिनदार, रवी काशीद उपाध्यक्ष आहेत, किरण गाडेकर सचिव, कैलास आहेर समन्वयक, भगवंता अर्थात पिनू गाडेकर आहेत, आमचे सलीमभाई शेख सल्लागार आहेत. कितीतरी नाव आहेत, त्यांचा उल्लेख नक्कीच करण्याचा मी प्रयत्न. यावेळेला आपण पाहतोय समोरच्या दिशेला उडवला लॉंग ऑफ बाउंड्री लाईन, सीमारेषा पार. आपल्या टप्प्यात आल्यानंतर आपण कार्यक्रम करतो. ठोकला षटकार. या सामन्याचा आनंद घेत आहेत सन्माननीय तलाठी अप्पा पवार साहेब. त्याचबरोबर या सामन्याचा आनंद घेत आहेत सन्माननीय बोरकर साहेब. या सामन्याचा आनंद घेत आहेत सन्माननीय गुंजाळ साहेब देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. सन्माननीय शशी खोंड साहेब या सामन्याचा आनंद घेतात. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. ओव्हर टू कॉमेरी. डाव्या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा फुल टॉस आणि त्यावरती फुल टोल वसूल केला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा निशाणा. आयोजक कमिटी बरीचशी नावं माझ्या समोर आले. तौसिफ शेख, जुम्मा सय्यद, अमोल थोरात, सुशांत भटवाल, अगदी आपण पाहतोय मुकेश पवार, विकास मोरे, विजय मोरे, विक्रम सुरसे, अनिल मोरे, सुंदर, त्यानंतर अरविंद जाधव, युवराज गायकवाड, अक्षय गायकवाड, प्रवीण जाधव, मंगेश बर्डे, किरण शिंदे, किरण गायकवाड, अक्षय धुळे, राजू बर्डे, किरण बर्डे, प्रकाश काळे, सोमा काळे, पांडू काळे, जुम्मा सय्यद, अमोल थोरात, सुशांत भटवाल, महावीर लोढा, दर्शन तांगडकर, अभिषेक भारद्वाज,
सुयश घाटकर, संकेत गाडेकर, अण्णा गाडेकर, हामिद शेख, कैलास आहेर, निवृत्ती कहाणे, सचिन कसबे, सुनील डोके, ओंकार आहेर, त्याचबरोबर निलेश आहेर, संग्राम आहेर, मयूर इथापे, गौरव आहेर, सोनू कानोरे, इर्शाद पटेल, इरफान शेख, अब्दुल पटेल, त्याचबरोबर पिनू गाडेकर, शुभम मुंडे, दत्ता ढमडेरे, दिनेश ढमडेरे, शकील शेख, के के गाडेकर, कृपेश गोळवा, सुशांत गायकर. यावेळेला इनसाइड आउट, चेंडू सुसाट वेगात सीमारेषा गाठताना पाहायला मिळेल. डीजे थांबा थोड्या वेळ. त्याचबरोबर सुशांत गायकर, संतोष लोढा, त्याचबरोबर धनु मुंडे, तुषार आहेर, संकेत आहेर, तुषार पांडे, ओम घाटकर आणि मंथन डोके. कॅल्क्युलेशन नक्की त्या ठिकाणी कळवलं जाईल. 8 चेंडू 36 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. लास्ट 8 बॉल 36 रिक्वायर्ड. युवक शक्ती खूप महत्वाची असते. कायमची युवक शक्ती आदरणीय जनार्दन पाटील आहेर साहेब यांच्या पाठीमागे उभी राहील. अगदी आपण पाहतोय आणि या युवक शक्तीचं जे आयोजन आहे, अथक परिश्रम मेहनत घेतली ही क्रिकेटची स्पर्धा लाडक्या शकरच्या नावानं खरं तर जी भरवली गेली आणि या युवकांचे अफाट परिश्रम मेहनत आपण पाहतोय आणि त्यानंतर पार पडत असलेली क्रिकेटची स्पर्धा कैलासवासी म्हातारबा लक्ष्मण पाटील आहेर प्रतिष्ठान संचलित धर्मवीर छत्रपती संभाजीराजे क्रिकेट क्लब खारगाव आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा. व्हाईट बॉल येताना जो पाहायला मिळतोय 52 धावा धावफलकावरती एका चेंडूच्या लगत सामन्याचं कॅल्क्युलेशन बदलताना पाहायला मिळेल. गुणोत्तर प्रमाण बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा वाईड, पुन्हा एकदा खराब स्वरूपाचा चेंडू. नारायण खिलारी मुख्य पंचांच्या भूमिकेत त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय आणि रिव्ह्यू त्या ठिकाणी घेतला जाईल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय जाताना जो पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग पंच आदरणीय संतोष बालीराव सर त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय कार्यरत आहेत. तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत गोविंद गुंड सर कार्यरत आहेत. निर्णय काही क्षणात आपल्यापर्यंत पोहोचताना पाहायला मिळेल. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा. अखंड 22 वर्ष या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय आणि त्याचं श्रेय खरं तर सापडताना पाहायला मिळत नाही. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 53 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे चेंडू शेष. 7 चेंडू 34 धावांची गरज. आणि याच बरोबर अगदी आपण पाहतोय आणखीन एक विकेट. डीजे थांबा. डॉक्टर महादेव वाणी यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 5000 रुपयाची देणगी येते. डॉक्टर साहेबांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. माऊली हॉस्पिटल आळे फाटा कुठेही स्पर्धा असो, डॉक्टर साहेब स्वतः संघाच्या बरोबर उपस्थित असतात, खेळाडूंना प्रोत्साहित करतात. असे डॉक्टर महादेव वाणी यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. 5000 रुपयांची देणगी या क्रिकेटच्या स्पर्धेत. समीकरण या मॅचचं बदलताना पाहायला मिळेल. चेंडू आता शेष असतील शेवटचे 6 चेंडू आणि तब्बल 34 धावांची गरज. आक्रमण खूप गरजेचं आहे. आत्मविश्वासानं त्या ठिकाणी खेळणं खूप गरजेचं असेल. आत्मविश्वासी शक्ती खूप महत्वाची असते आपल्यामध्ये. अगदी आपण पाहतोय आणि हा चेंडू देखील डॉट येतोय. निर्धाव स्वरूपाचा येताना जो पाहायला मिळतोय. उद्याचा दिवस खूप महत्वाचा. उद्या जे संघ खेळणार आहेत ते मी तुमच्या समोर सांगितले. उद्या पहिली मॅच ठीक 10 वाजता साकोरी विरुद्ध निमोन आणि दुसरी मॅच कर्जुली हरिया विरुद्ध छत्रपती जुन्नर अशी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण बहुसंख्येनं उपस्थित राहा. मैदानावरती आनंद घेण्याचा अगदी आपण पाहतोय जो आनंद आहे तो वेगळाच असतो. मैदानावरती क्रिकेट पाहण्याचा आनंद जो आहे तो वेगळाच असतो. त्यामुळं क्रिकेट रसिकांनी उद्या बहुसंख्येनं उपस्थित राहा. आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजीराजे क्रिकेट क्लबच्या वतीनं आपल्याला विनंती आहे
सन्माननीय जनार्दन पाटील आहेर साहेबांच्या वतीनं विनंती आहे, आज जसे उपस्थित राहिले उद्या देखील आपण बहुसंख्येनं उपस्थित राहा. उद्या देखील महाराष्ट्रातील नामांकित आयकॉन आणि आयडॉल या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहत आहेत. त्यामुळे तुमचं मनोरंजन झाल्याशिवाय राहणार नाहीये. चांगल्या चांगल्या मॅच तुम्हाला उद्या पाहायला मिळतील. मजबूत पकड, एका बाजूला शिवसागर लिजंड, मंगलमूर्ती 11 T20 स्पोर्ट्स बेल्लेग या टीमने या सामन्यावरती तयार केली आहे. आणि पहिली सेमीफायनल मध्ये पोहोचणारी टीम शिवसागर लिजंड, मंगलमूर्ती 11 T20 स्पोर्ट्स बेल्लेग आजचा दिवस गाजवत सेमीफायनल मध्ये जाऊन दाखल. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला आणि सेमीफायनल गाठली बेल्ले टीमनं. सुमित भंडारी अँड कंपनी, वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक अभिनंदन.